हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मजेत ना? अभ्यास करताय ना घरी? ठीक आहे. तर आपण बघतोय चॅप्टर आयोनिक इक्विलिब्रिया आणि ह्या चॅप्टरच्या अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत आपण पोचलेलो आहोत. मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं बफर सोल्युशन. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, त्यानंतर रिलेशनशिप बिटवीन सोल्युबिलिटी अँड सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, प्रेसिपिटेशन कंडिशन आणि कॉमन आयन इफेक्ट. तर चला सुरू करूया सोल्युबिलिटी इक्विलिब्रिया. आता ढोबळ बनानं सॉल्ट्स दोन प्रकारामध्ये आपण विखरू डिवाइड होतील असं म्हणू. त्यातला पहिला आहे हायली सोल्युबल सॉल्ट. आपल्याला माहिती आहे की ऑल नायट्रेट्स दे आर हायली सोल्युबल. सगळे नायट्रेट्स घ्या, पोटॅशियम नायट्रेट घ्या, कॅल्शियम नायट्रेट घ्या, अमोनियम नायट्रेट घ्या, ऑल नायट्रेट्स दे आर हायली सोल्युबल. किंवा सॉल्ट्स ऑफ से पोटॅशियम, त्यानंतर NH4 प्लस K प्लस Na प्लस, फॉर एक्झाम्पल NaCl असेल, KCl असेल, अमोनियम क्लोराईड असेल, हे सगळे जे सॉल्ट्स आहेत हे सुद्धा हायली सोल्युबल आहे. दुसरा एक प्रकार ढोबळ बनानं म्हणू आपण, त्याला म्हणतात स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्टचा अर्थ काय की जे खूप कमी प्रमाणात सोल्युबल होतात. दोज विच हॅज सोल्युबिलिटी टू अ व्हेरी लिटल एक्सटेंट. आपल्याला बरेचसे माहिती आहे. फॉर एक्झाम्पल घ्या, AgCl असेल, BaSO4 असेल, PbSO4 असेल. These salts they have very less solubility, म्हणून त्याला म्हणतो आपण स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. आता जर तुम्ही इनऑर्गॅनिक पॉइंटच्या व्ह्यूवर बघितलं, आपण बघतोय कुठला चॅप्टर? फिजिकल केमिस्ट्रीचा. जर इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या व्ह्यूनं जर तुम्ही बघितलं की हे सॉल्ट्स तुम्ही काय म्हणाल? इनसोल्युबल आहेत. त्याचं दोनच क्रायटेरिया आहेत, एक सोल्युबल का इनसोल्युबल. पण फिजिकल केमिस्ट्रीचा ज्यावेळी विचार होतो तर इनसोल्युबल म्हटलं तर किती इनसोल्युबल आहे, किती सोल्युबल आहे, थोडं आहे, जास्त आहे, सोल्युबिलिटी किती आहे, हे आपण त्या फिजिकल केमिस्ट्रीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनं बघतोय. आणि म्हणून याला म्हटलंय स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट. ऍक्च्युली इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये जर तुम्ही बघितलं तर AgCl ला इनसोल्युबल सॉल्ट म्हटलेलं आहे, BaSO4 ला इनसोल्युबल सॉल्ट म्हटलेलं आहे. पण आपण याला म्हणणार स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट विच हॅज व्हेरी लिटल सोल्युबिलिटी. आपल्याला सोल्युबिलिटी प्रॉडक्ट बघत असताना ह्या गोष्टीचा विचार करायचा नाही. आपण फक्त कॉन्सन्ट्रेट कुणावर करणार आहोत? तर स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट्स विच हॅज व्हेरी लेस सोल्युबिलिटी. दोज सॉल्ट्स आर कॉल्ड एज स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट्स. आणि ह्याच्याच बाबतीत आपण सोल्युबिलिटी प्रॉडक्ट, आयोनिक प्रॉडक्ट, या सगळ्या गोष्टी आपण ह्या बाबतीत बघणार आहोत. ठीक आहे. ओके. तर आपण एक स्पॅरिंगली सोल्युबल सॉल्ट घेऊ. फॉर एक्झाम्पल घ्या AgCl. आता AgCl इट विल डिसोसिएट ॲज सॉलिड कंडिशन मध्ये घेतलं, AgCl ॲक्वियस कंडिशन मध्ये घेईल. आता बघा AgCl
it will go into solution as aqueous solution and AgCl. It has very little tendency, so it will go into Ag plus and Cl minus. बऱ्यापैकी AgCl सॉलिड तसंच राहील, पण आपल्याला माहिती आहे कोणताही सॉल्ट इट इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. एनी सॉल्ट इज स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. जे काही थोडं प्रमाण जे सोल्युबल झालेलं आहे ते थोड्या प्रमाणात सोल्युबलचं इट विल गो इनटू Ag प्लस अँड Cl मायनस. त्याचं कशात रूपांतर होईल? Ag प्लस आणि Cl मायनस. सिन्स देर इज इक्विलिब्रियम वी कॅन अप्लाय इक्विलिब्रियम इक्वेशन. K is equal to concentration of Ag plus concentration of Cl minus divided by concentration of AgCl. Okay, concentration of product divided by concentration of reactant. आपल्याला माहिती आहे की AgCl concentration most of it is remain undissolved. Its concentration is taken as constant. So K is equal to concentration of Ag plus concentration of Cl minus divided by याला म्हणू constant K dash. AgCl चे concentration आपण काय घेतले? constant घेतले. So K into K dash that is equal to concentration of Ag plus concentration of Cl minus. Now K into K dash is again new constant that is called as Ksp, that is equal to concentration of Ag plus concentration of Cl minus. Now this Ksp is called as is solubility product. Now what is solubility product? It is nothing but product of concentration of ions at saturated solution किंवा saturated condition. सॅच्युरेटेड कंडिशन मध्ये आयन्सचा जो प्रॉडक्ट असेल त्या प्रॉडक्टला म्हणतो आपण सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. आता सॅच्युरेटेड कंडिशन साधारण सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आता बघा AgCl पाण्यामध्ये टाकल्यानंतर मॅक्सिमम Ag प्लस आणि Cl मायनस झाले, विरघळायला सुरुवात होईल. थोड्या वेळानंतर Ag प्लस Cl मायनस तयार होतील. मॅक्सिमम जेवढे Ag प्लस आणि Cl मायनस होणार होते तेवढे सगळे झाले. ह्याच्या पलीकडे आणि त्याच्यामध्ये Ag प्लस Cl मायनस होणार नाही अशी जी वेळ येईल, अशी जी कंडिशन येईल, दॅट कंडिशन इज कॉल्ड ॲज सॅच्युरेटेड कंडिशन. आणि त्या कंडिशन मध्ये आयन्सचा जो प्रॉडक्ट असेल दॅट प्रॉडक्ट इज कॉल्ड ॲज सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. समजतंय? इट इज नथिंग बट प्रॉडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ आयन्स ॲट saturated condition that is called as solubility product. So in solubility product general equation घेऊ आपण. Bx A y will go into solution as xb y plus y a x minus. Okay, so Ksp is equal to b y plus concentration of x a x minus concentration of y. आपण जो इथं मोल्स होते ना, हे मोल्स कुठे लिहितो आपण? टॉपला लिहितो. ओके, सो ह्याच्यावर एक्झाम्पल आपण बघू. फॉर एक्झाम्पल तुम्हाला BaSO4 चं सोल्युबिलिटी प्रॉडक्ट लिहायचं आहे.
B Ba plus 2 plus SO4 minus 2. KSB is equal to concentration of Ba plus 2, concentration of SO4 minus 2. Okay. Second example घेऊ आपण CaF2. It will go into solution as Ca plus 2 plus 2F minus. So here KSP is equal to concentration of Ca plus 2, concentration of F minus how many? 2. Okay, very simple. किंवा Bi2S3 go into solution as 2Bi plus 3 plus 3S minus 2. So here KSP is equal to Bi plus 3 how many? 2 moles. Yes, 2 minus how many moles? 3. Okay, this is the application of किंवा आपण solubility product apply करू शकतो कोणत्याही सॉल्ट. ओके, आता आपण बघू रिलेशन बिटवीन solubility and solubility product. Relation between solubility and solubility product. ओके, आता solubility म्हणजे काय पहिल्यांदा आपण बघू solubility. What is the definition of solubility? It is nothing but amount in grams dissolved in 100 ml or 1 liter. That is called as the solubility. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट असा की मोलर solubility. हे पहिल्यांदा जे सांगितलं मी ते ग्रॅम्स डिझॉल्व्ड इन 1 लिटर. आता आपण बघू मोल्सच्या बाबतीत. इट इज नथिंग बट मोलर solubility इज नथिंग बट number of moles of the compound dissolved to get 1 liter of solution. That is called as molar solubility. The number of moles that is dissolved of a compound dissolved to get 1 liter of solution. Moles per liter is the unit of molar solubility. Okay, mole per liter. ठीक आहे. आता मागचं रिलेशन आपण बघू. फॉर एक्झाम्पल BXAY that is dissolved as XBY plus AYAX minus. ओके, KSB आपण काय लिहिले होतं? Solubility product is equal to B concentration of B Y plus how many moles? X moles. A X minus Y. समजा solubility टर्म आहे S. S ला आपण solubility म्हटलं तर आता बघा समजा S मोल्स जर इकडे असेल तर S moles of B plus होणार, S moles of A minus होणार. ओके, सो B plus चा कॉन्सन्ट्रेशन S असेल किंवा solubility S असेल, A ची solubility S असेल. सो KSP is equal to इथे टर्म आपण घालू S काय म्हणतात आपण KSP is equal to X
moles of S raised to X आणि Y moles of A raised to Y. Okay. Sorry. Y moles of S raised to Y. So here that is equal to X raised to X, Y raised to Y, S X plus Y. बघा X raised to X, Y raised to Y, X plus Y. साधे एक्झाम्पल घेऊन बघू आपण, म्हणजे तुमच्या जास्त क्लिअर लक्षात येईल. हेच एक्झाम्पल आपण घेऊया. AgCl goes into solution as Ag plus plus Cl minus. आता याची solubility S असेल तर Ag plus S moles, Cl minus S moles. So Ksp is equal to ह्या फॉर्म्युलामध्ये S raised to 1 Y, sorry, again Ag plus Cl minus S raised to 1 आणि x plus y, 1 plus 1, that is, sorry, 1 again 1 आणि s 1 plus 1, so 1 s square, 1 into s square. Okay, very simple. किंवा साधं त्याहीपेक्षा सोप्या पद्धतीने घेऊ आपण. S moles, S, Ksp is equal to S into S square. Okay, दूसरा एग्जांपल घेऊ. PbI2. PbI2 goes into solution as Pb plus 2 plus 2I minus. ह्या फॉर्म्युला मध्ये घ्या. Ksp is equal to how many moles? Pb चे 1 into how many moles I चे 2 raised to 2, again y raised to y, how many moles? 2 raised to 2, y raised to y, 2 raised to 2. yes, x किती आहेत 1, y किती आहेत 2, so 2 raised to 4 into 1 4, yes 1 2 plus 1 is cube, 4s cube. Okay, very simple. This is the relationship between solubility and solubility product. Okay, त्याच्यानंतर आता आपण बघू condition of precipitation. कंडिशन ऑफ प्रेसिपिटेशन. आता अजून एक कन्सेप्ट आपल्याला शिकायचा आहे, त्याला म्हणतो आपण आयोनिक प्रॉडक्ट. सेम आहे. फॉर एक्झाम्पल घ्या KIP. समजा एक एक्झाम्पल घेऊ आपण. AgCl goes into solution as Ag plus plus Cl minus. KIP is equal to concentration of Ag plus concentration of Cl. आता तुम्ही म्हणाल Ksp सुद्धा सेम आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ Ag प्लस आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ Cl मायनस, दोन्ही सेम आहे. फरक कुठे आहे? मगाशी तुम्हाला सांगितलं Ksp इज नथिंग बट प्रोडक्ट ऑफ आयन्स ॲट सॅच्युरेटेड कंडिशन. Ksp ionic product is nothing but it is product of ions, but at any stage, at initial stage, at middle stage or at final stage, कोणत्याही स्टेजला आयोनिक प्रोडक्टचा मल्टिप्लिकेशन, प्रोडक्ट ऑफ आयन्स at any stage, that is the ionic product, product of
ions. आणि solubility product, it is nothing but product of ions at saturated condition. आता बघा 3 कंडिशन्स आहेत. समजा ionic product is equal to KSP. Ionic product is equal to KSP. अशा वेळी काय होईल? आयोनिक प्रॉडक्ट आणि सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. सोल्युबिलिटी प्रॉडक्ट कधी येतो? सॅच्युरेटेड कंडिशन. आणि दोन्ही जर सेम जर असेल तर ती कंडिशन कशी असेल? ती असेल सॅच्युरेटेड सोल्युशन. त्यावेळी सोल्युशन कसं असेल? सॅच्युरेटेड असेल. ओके. दुसरी कंडिशन बघू आपण. इफ IP is greater than KSP. समजा आयोनिक प्रॉडक्ट हा सोल्युबिलिटी प्रॉडक्ट पेक्षा जास्त असेल. आता परत बघ, सोल्युबिलिटी प्रॉडक्ट म्हणजे काय की एवढे आयन्स जे मॅक्सिमम त्याच्यात सामावू शकतात त्यावेळेला आपण काय म्हणतो? सोल्युबिलिटी प्रॉडक्ट. पण त्याही पेक्षा जास्त जर तुम्ही आयन्स टाकले तर ते सोल्युबल होतील का? नाही. त्याचा आयन्स होईल का? नाही होणार. ते विल रिमेन ॲज इट इज ऑर they will change into precipitate. So this is the precipitate condition. Precipitation will form. त्यावेळी काय होईल? प्रेसिपिटेट तयार. आणि तिसरं, इफ आयोनिक प्रॉडक्ट इज लेस दॅन KSP. आता काय होईल सांगा बरं? आता सोपं की मॅक्सिमम सामावून घेण्याची क्षमता जास्त आहे, तरी तुम्ही टाकले किती? कमी टाकले. आयोनिक प्रॉडक्ट कमी आहे. सो दिस विल बी अनसॅच्युरेटेड सोल्युशन. ओके. आता आपण बघू कॉमन आयन इफेक्ट. कॉमन आयन इफेक्ट. आता कॉमन आयन इफेक्ट म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल घेऊ आपण एक ऍसिड दॅट इज से CH3COOH. कसं ऍसिड आहे हे? वीक ऍसिड आहे. इट विल डिसोसिएट ॲज CH3COO- plus H+. Okay. Being weak, it will dissociate as CH3COO- and H+. आता समजा याच्यामध्ये एक आपण सॉल्ट ऍड केला आणि जो सॉल्ट ऍसिडिक ऍसिड आणि सोडियम हायड्रॉक्साइड यांच्यापासून बनलेला आहे. एक सॉल्ट याच्यामध्ये ऍड केला. सॉल्ट प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, इट विल डिसोसिएट कम्प्लीटली. इट विल डिसोसिएट कम्प्लीटली. आता इथे बघा, असा सॉल्ट आपण याच्यामध्ये टाकलेला आहे की ज्याच्यामध्ये कॉमन आयन आहे. इफ यू आर ऍडिंग द सॉल्ट that contains common ion, then what will happen? The equilibrium will shift towards left, and this is according to one concept, that is Le Chatelier's principle. Le Chatelier's प्रिन्सिपल. आता ली चॅटलियर प्रिन्सिपल मध्ये काय सांगितलं? एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगतो. काय सांगितलं त्याच्यामध्ये? समजा रिएक्शन मध्ये कोणत्याही पद्धतीने जर बदल झाला असेल, कॉन्सन्ट्रेशन वाढला असेल किंवा टेम्परेचर प्रेशर वाढला असेल, देन रिएक्शन इटसेल्फ ऍडजस्ट सो एज टू नलिफाय दॅट इफेक्ट. म्हणजे आता इथं बघा, प्रॉडक्ट मध्ये कोणते आयन्स वाढलेले आहेत? ऍसिटिक आयन्स. आता प्रॉडक्ट मध्ये वाढल्यामुळं रिएक्शन स्वतःला काय करते? रिएक्टंट साइडला झुकवते किंवा इट विल गो टुवर्ड्स रिएक्टंट साइड. दिस विल हॅपन टिल both the concentration
बिकम्स इक्वल. हे कुठपर्यंत होईल? जोपर्यंत दोन्हीकडचं कॉन्सन्ट्रेशन समान होईल. आता इकडे कॉन्सन्ट्रेशन वाढलेलं आहे, त्यामुळे काय होईल? जास्तीत जास्त CH3CO मायनस आणि H प्लस यांचं कॉम्बिनेशन होऊन परत काय तयार होईल? ऍसिटिक ऍसिड. आता जे डिसोसिएशन होणार होतं CH3COH ऍसिटिक ऍसिडचं CH3CO मायनस आणि H प्लस मध्ये, हे डिसोसिएशन ह्या कॉमन आयन इफेक्टमुळे थांबलं आणि पुन्हा ऍसिटिक ऍसिड तयार झालं. हे कुणामुळे थांबलं? तर बाय ऍडिंग अ सॉल्ट and that salt contains the common ion. त्या सॉल्ट मध्ये असा आयन जो वीक ऍसिडचा आयन आहे तसाच आयन त्याच्यामध्ये आहे. आणि असं झाल्यामुळं अकॉर्डिंग टू Lee-Chatelier प्रिन्सिपल, the reaction will go towards backward condition and more acidic acid will form. So what is common ion? The ionization of weak electrolyte. Ionization of weak electrolyte is suppressed by adding another electrolyte containing common ion. वीक इलेक्ट्रोलाइटचं आयोनायझेशन थांबवण्याचं काम दुसरा इलेक्ट्रोलाइट करतोय की ज्याच्यामध्ये कॉमन आयन आहे. सो सच फेनोमेनन किंवा सच इफेक्ट इज कॉल्ड एज कॉमन आयन इफेक्ट. ओके, दॅट इज द कॉमन आयन इफेक्ट. आता पुढे बघू आपण. The presence of common ion also affect the solubility of sparingly soluble salt. So here, समजा AgCl, it will go into solution as Ag plus Cl minus. समजा याच्यामध्ये आपण मी AgNO3 टाकला तर it will go as Ag plus NO3 minus. आता हा कसा आहे? स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट है or strong salt है. It will dissociate completely. This is sparingly soluble salt. It will go as Ag plus and Cl minus. Okay. आता हा कॉमन आयन झाल्यामुळे परत according to Lee-Chatelier principle, this reaction will go again backward condition. आणि जे काही थोडं AgCl चं डिसोसिएशन होणार होतं, दॅट इज ऑल्सो दॅट जो कोण डिझॉल्व होणार होता जो प्रमाण थोडं AgCl चं, तेही ह्या कॉमन आयननं थांबतं. म्हणजेच solubility is also disturbed by adding another electrolyte containing the common ion. Okay, so this ends your chapter. The chapter तुमचा संपतोय. Okay.